हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच मोर या आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर मी बनवते आज छोटासा मिनी ब्लॉग। पुढं काय बोलावं काहीच सुचेना। मग परत टिफिनी बनवायचा होता। मग मुलांना मस्त असे पनीरचे पराठे दिले आणि त्यांना स्कूलमध्ये पाठवलं आणि नंतर मी आमच्यासाठी अशा प्रकारे छान नाश्ता बनवला। आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे स्पेशल काहीतरी प्लॅन करावं म्हटलं आणि स्पेशली खरंच ते खूप छान झालं। पनीरचा जो पराठा होता त्याच्यावरती मी हार्ट शेपचा केक टीन आहे ना तो असा ठेवला आणि अशा प्रकारे कट करून त्याचा हार्ट शेपचा पराठा बनवला आणि चीज टाकायला विसरले होते म्हणून साईडला मी क्रीम चीज पण ठेवले। त्याचबरोबर 2-3 प्रकारचे म्हणजे केचप आणि शेजवान सॉस हेही ठेवले। त्याचबरोबर मस्त दुधाचा गरमागरम चहा आणि माझ्याकडे बिस्किटं होती। तर हे जी मोठी बिस्किट आहेत ना त्याच्यावरती छोटंसं हार्ट होतं म्हणून ते, त्याचबरोबर चॉकलेटची बिस्किट्स आणि हार्ट शेपची ही बिस्किटं होती। मस्त असा म्हणजे हा बुफे प्लॅन झाला आणि अजून मला वाटत होतं की काहीतरी कमी आहे म्हणून काय केलं की रात्रीचा जो 12 वाजता केक कट केला होता ना तोही ठेवला आणि खरंच हा नाश्ता खूप आवडला आणि तुम्हाला पण दाखवते यांना म्हणजे कसं वाटलं ते। जास्त काही बोलले नाहीत ते, पण खूप छान वाटलं आणि मस्त असा नाश्ता केला। थँक्यू। माझं पराठा घेतला का? खायचंय का बघायला ठेवायचंय। पण नाश्ता केल्यानंतरही म्हटले चल आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया म्हणून आम्ही मॉलमध्ये पण गेलो होतो। थोडीफार खरेदी केली, जास्त काही शूट केलं नाही। तर इथं छान असं काच होती म्हणून मी एवढंच फक्त शूट केलंय। तर येताना मुलांना पण घेऊन आलो, त्याचबरोबर पार्सल आणलं। म्हटलं दुपारी आता घरी जाऊन कधी जेवण बनवायचं आणि सकाळी एवढे पनीर पराठे खाल्ले होते ना त्यामुळं काय घ्यावं ते सुचत नव्हतं। मग पनीरची भाजी घेतली आणि त्याचबरोबर बटर नान। हे म्हटले आजचं जेवण दुपारचं माझ्याकडून म्हणून मग एवढं घेऊन आलो आणि मस्त जेवण केलं। नंतर मला केक पण बनवायचा होता। तर हा मस्त असा चीज केक तर तयार झाला। आता याला सेट करायला ठेवते। एकदम अप्रतिम बनला, अजिबात बसलेला वगैरे नाही आहे, तसा छान झाला। याला सेट केला आणि मग डेकोरेशन करून मस्त असा हा केक तयार। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी तर केक बनवलेला आहे, पण माझ्यासाठी भेटलेली आहेत माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट ती म्हणजे फुलं। मला फुलं खूप म्हणजे खूप आवडतात आणि कलरफुल आहेत बघा। तर मस्त अशी फुलं आहेत, याच्यापेक्षा छान गिफ्ट काय असू शकतं। थँक्यू। तर कसला मस्त झाला हा चीज केक, हे बघा। तर हा मस्त असा चीज केक बनवलेला आहे, खूप छान झालाय। डेकोरेशन तर काही नसते, याच्यावरती टॉपिंग वगैरे टाकलं तरीही चालतं, पण मी थोडंसं छान दिसावं म्हणून डेकोरेशन केलेले अशा प्रकारे आणि खूप खूप छान दिसतं आणि मला तर विश्वास पण बसत नाहीये। म्हणजे मोठ्या साईजचा केक पहिल्यांदा बनवलाय ना म्हणून, पण खूप म्हणजे खूप छान बनलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। हा आपला केक आणि फुलं बघा मस्त वाटतात आहे। तर सेलिब्रेशन करूया। कापूस वाटाणे हॅपी एनिव्हर्सरी टू यू मम्मी पापा। हॅपी एनिव्हर्सरी टू यू मी गॉड। चॉकलेट आहे ना वरती, अरे थांब ना। मम्मी वाव, मीच खाऊ काय? मला पण दे खायला। मी का खायला? मी खाल्ला पाहिजे। चिकूला तर आतापर्यंत जेवढे केक बनवलेत त्यात सगळ्यात भारी आणि अप्रतिम हा केक झालाय। फक्त काय झालं की चॉकलेट आहे ना त्यात विदाऊट क्रीम टाकता मी फक्त मेल्ट करून टाकली, म्हणजे क्रीम टाकली असती तर एकदम व्यवस्थित कट झाला असता।
पण खाण्यासाठी आजपर्यंत जेवढे केक खाल्लेत बाहेरचे असो किंवा घरचे त्यात सगळ्यात भारी हा केक झालेला आहे. आज इच्छा झाली आहे बाहेर नाईट राऊंडला जायची. खूप सारे फटाके वाजतायत बाहेर आणि ते पण बघूयात. आणि त्याचबरोबर थोडंसं बाहेर फिरून येऊयात, कारण बाहेर गेल्यानंतर थोडंसं फ्रेश होतं, कारण दिवसभर घरातच असतो आपण म्हणून. तर चला. तर मुलांनी ना ब्लँकेट घेतले, खूप थंडी वाजते म्हणून, आणि बाहेर त्यांचीच इच्छा आहे जायची, माझी नाही अजिबात. नाहीतर कमेंट्स करून म्हणचाल की म्हणजे कमेंट मध्ये म्हणचाल की बाहेर किती फिरतेस म्हणून. लॉंग ड्राईव्हचा जो डिसिजन आहे तो मुलांचा आहे म्हणून त्यांच्यासाठी चाललोय खरं तर ते खूप एक्साइटेड आहेत आणि मी पण. तर चला थोडंसं फिरून येऊयात बाहेर, म्हणजे छान वाटेल आणि बघूयात काय 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 आहे. थोडंसं बाहेर गेल्यानंतर फ्रेश पण वाटतं म्हणून. चल लवकर, लिफ्ट आली. नाच, लिफ्ट आली. बाय. चल लवकर लवकर चल. चला 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 चला. लिटरली ना माझं दात असे वाजतायत माहितीये का, इतकी थंडी बाहेर. आणि हे बघा, हे वाव गरम केलं, थँक्यू. यांना किती किती फिरण्याचा पण इंटरेस्ट किती आहे की नाही का, यांना बाहेर जायचंय तरी पण फक्त असं बघण्यासाठी. हे बघा मस्त एन्जॉय करतायत. मला पण छान वाटतंय, आता गरम केल्यानंतर छान वाटतंय. ट्रॅफिक जाम. एक्सप्रेस हायवे. आता येऊन आम्ही आलोय एक्सप्रेस हायवे वर. तर आता आम्ही फायनली मॅकडॉनल्ड्सला आलोय, कारण म्हटलं की मुलं पण आहेत तर चला थोडंसं बाहेरचं खाऊयात म्हणून. हे घ्यायचं का तिकडून पलीकडं, आतमध्ये कशाला जायचंय. आम्ही घरून जेवून आलो होतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या चॉईसचं फक्त एक एक गोष्टच घेतली. म्हणजे कोणी आईस्क्रीम, बर्गर वगैरे ते मस्त असं खाल्लं थोडंसं. आणि नंतर मग म्हटलं चला जाऊयात घरी. आणि तर हा व्लॉग छोटासाच आहे, इथंच मी एंड करते. जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत मस्त राहा आणि एन्जॉय करा.